भारत न्याय यात्रेच्या मार्गाबाबत 14 राज्यांमधील काँग्रेस नेत्यांना मार्गदर्शन करण्यात येईल, तर यात्रेचं प्रतीक चिन्ह सुद्धा बैठकीमध्ये निश्चित केलं जाईल। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीत बैठक बोलावली। नंतर 8 जानेवारीला भारत न्याय यात्रेच्या मार्गाची घोषणा केली जाईल, तर 12 जानेवारीला यात्रेचं थीम सॉन्ग प्रकाशित केलं जाईल। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली। लोकसभेची रणनीती ठरवण्यासाठी महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्य समितीची आज बैठक मुंबईत होती आहे। महिनाभरात भाजपची दुसरी बैठक आहे। उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेश अध्यक्ष बावनकुळे आणि आशिष शेलार या बैठकीला उपस्थित राहतील। माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार जामीन आणि शिक्षेच्या स्थगिती अर्जाबाबत आज निर्णय येणार आहे। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी कोर्टानं केदार यांच्यासह अन्य 5 आरोपींना 5 वर्षांची शिक्षा आणि 12.5 लाखांचा दंड ठोठावलाय। या शिक्षेला स्थगिती आणि जामिनासाठी केदार यांच्या अर्जावर सुनावणीची शक्यता आहे। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मुंबईतील 10 ठिकाणं उद्या चकाचक होणार आहेत। गेटवे ऑफ इंडिया, वांद्रे रेल्वे स्टेशन परिसर, वर्सोवा चौपाटी, राणी बाग आणि प्राणी संग्रहालय अशी एकूण 10 ठिकाणं रविवारी चकाचक होतील। महास्वच्छता अभियानांतर्गत ही विशेष मोहीम राबवली जाते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये स्वच्छता अभियानात सहभागी झाले। स्वतः शिंदेंनी पाण्याचा पाईप हातात घेत रस्त्याची स्वच्छता केली। मुंबईनंतर मुख्यमंत्री शिंदे ठाण्यामध्ये स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले। सगळ्यांनी स्वच्छता करून आपलं शहर स्वच्छ ठेवावं असं आवाहन त्यांनी सर्वसामान्यांना केले। उपमुख्यमंत्री बदनापूरमध्ये अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सहभागी झाले होते। यावेळी फडणवीसांनी टाळ वाजवत अखंड हरिनाम सप्ताहात भाग घेतला। त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे सुद्धा उपस्थित होते। केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं। नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे असं साकडं त्यांनी घातलं। धार्मिक कॉरिडॉर संदर्भात साईबाबा संस्थानं प्रस्ताव पाठवल्यास केंद्र सरकार विचार करेल असा विश्वास जी किशन रेड्डी यांनी व्यक्त केला आहे। 31 साठी मुंबईत 12,000 तर ठाण्यामध्ये 5,000 पोलीस तैनात असतील। 31 डिसेंबरला पोलीस विशेष मोहीम राबवणार आहेत। ठिकठिकाणी नाकाबंदी केली जाईल। तसंच सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणं, महिला मुलींची छेड काढणं, अंमली पदार्थांचं सेवन करणं, सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांची गय केली जाणार नाही। नववर्षानिमित्त होणारी हुल्लडबाजी रोखण्यासाठी नवी मुंबईचे पोलीस सज्ज झालेत। दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई केली जाते। वाशी पोलिसांनी शहरात अनेक ठिकाणी नाकाबंदी केली। अल्कोहोल ब्रेथ अॅनालायझरद्वारे वाहन चालकांची तपासणी केली जाते। नववर्ष स्वागतासाठी नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाला आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे। या विद्युत रोषणाईनं नवी मुंबईकरांचं लक्ष वेधून घेतलंय। नववर्ष स्वागतासाठी बेस्टकडून अतिरिक्त गाड्या सोडण्यात येत आहेत। 31 डिसेंबरला रात्री गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच, मार्वे बीच आणि इतर समुद्र किनाऱ्यांवर या बसेस धावणार आहेत। मुंबईकरांना प्रवासात अडचणी येऊ नये। 31 डिसेंबरच्या मध्यरात्री मुंबईकरांसाठी मध्य रेल्वेवर 4 आणि पश्चिम रेल्वेवर 8 जादा फेऱ्या होणार आहेत। मुंबई ठिकठिकाणी नववर्षाचं जल्लोषात स्वागत होतंय। त्यावेळेला मध्य आणि पश्चिम रेल्वेनं गर्दी होऊ नये यासाठी हा निर्णय घेतलाय। रायगडच्या मुरुड समुद्रकिनारी पर्यटन महोत्सव सुरू झालाय। हा महोत्सव 4 दिवस चालणार आहे। याची सुरुवात कोकणची सांस्कृतिक ओळख असलेल्या पर्यटन दिंडीने झाली। त्यानंतर किनाऱ्यावरील वाळूत बैलगाडी स्पर्धा आणि महिलांसाठी खेळ पैठणीचा असे कार्यक्रम घेण्यात आले।